तुझं स्वप्न आहे ना आपल्या सगळ्या फॅमिलीने आता एकत्र राहायचं. ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे आता. चला म्हणजे फोटो काढायचा का एक? ये तिकडे मामा, स्पेशल मोमेंट. हा. चला म्हणजे जेवण करून घ्यायचं का आता? नाही काय आहे, पोटात काळा वरडून वरडून दमला आता. झोपल शांत. बाबा आता तुझे पे अर्जा, तुम्हाला कधी अशी चित्र काढताना बघितलं नाही. विनायकराव, अहो कला आहे ती, अशी कुणाकडनं उसनी घेता येत नाही. देवाकडनं मिळालेलं वरदानच समजायचं असतं आपण. हा हे खरं आहे. सगळी चित्र बघतोयस ना रे. अमोलने अक्षरशः जीव ओतून काढली रे चित्र. हो आप्पे. पण तुला कळतंय का, आपण आता भावनेच्या भरात त्याला म्हटलोय तुझी सगळी स्वप्न पूर्ण करून. पण आप्पे तुझं नाही माहिती मला, पण मी पूर्ण विचार करून अमोलला वचन दिले. काय झालं? अमोलला वचन दिले, पण ते आता पूर्ण कसं करणार? कारण आपल्यात तर भांडणं आहेत ना. भांडणं नाही अर्जुन, माझ्यासाठी ते मतभेद होते आणि ते संपलेत आता. पण ह्या सगळ्यात तुझं नेमकं काय मत आहे हे मला अजूनही नाही माहिती. आप्पे ती भांडणं होती का मतभेद होते, होते का आहेत, जे काय होतं मला नाही माहिती. पण माझ्या बाजूने आता ते पूर्णपणे संपले. अर्जुन, आप्पे मी म्हणतोय ना आता हे सगळं, मग आता तुला काय अडचण वाटते नेमकी? अर्जुन मी माझंही मत तुला सांगितलंय. आपलं बोलणं झालंय त्यावर. माझा साखरपुडा है ना. आप्पे तू नको काळजी करू त्याबद्दल. मी आर्याशी लवकरात लवकर बोलणार आहे. मी तिला स्पष्ट सांगणार आहे की आपलं लग्न होणं आता शक्य नाही. अर्जा, खरं बोलतोयस तू? हो कदम. हो हे बघा की अमोल मला आणि आप्पीला आणण्यासाठी एवढे प्रयत्न करतोय. आप्पी स्वतःचं सगळं बाजूला ठेवून अमोलच्या आनंदासाठी अक्षरशः तडपडते, आणि मी मागचं सगळं येऊन का बसू? अर्जा, तुझा या निर्णय ऐकून लय भारी वाटलं बघ मला. कदम, आता मी माझ्या पोराची एकही इच्छा पूर्ण ठेवणार नाही. त्याला जे पाहिजे ना ते त्याच्या समोर उभं करणार, जे पाहिजे ते. आप्पे बघ ना, माणूस म्हणून आपण ज्या भावनांना किंमत पण देत नाही, त्या भावना हेरून चित्रातून रेखाटून काढून दाखवल्यात अमोलने आपल्याला. हे जर आधी माहिती असतं ना तर कधीच एकत्र आलो असतो. बाबा हा. मी आता हे चित्र सर्वांना दाखवलं. मग आता काय करू या चित्रांचं? अरे आता मी यांचं काय करू? मला ते चित्र, का बाबा? कारण मला पाहिजे ते चित्र. बाबा पण का सांगणार आहे? तू कुणा दाखवणार आहेस का? कारण मी ती सगळ्यांना दाखवणार. मी एक काम करतो, त्याच्या फ्रेम करून आणून लावतो, म्हणजे सगळेजण बघतील. हा, क्या बात आहे बाबा, घे फ्रेम करून आण. अर्जा, अरे लाखो रुपये देऊन बी अशी चित्र मिळणार नाहीत बरं का, त्यामुळे जपून. हो कदम. आता हीच चित्र मला माझा निर्णय स्पष्ट करायला मदत करते. म्हणजे तुला म्हणायचं काय अर्जुन? बापू, मला आर्याशी लवकरात लवकर स्पष्ट बोलावं लागणार. अर्जुन, तू तिच्याशी बोल, पण तिचं मन जपून बोल. माझा प्रयत्न तर तोच असणार. बापू, सगळं कसं चांगलं होताना दिसतंय बरं का मला आता. वय वय. चला मला बोलायचंय. अगं, काय झालं आता? अहो असं आर्याताईंबरोबर पटकन नातं तोडणं किती बरोबर आहे हो? मुना, आता सगळं ठीक होते. तू उगत काहीतरी बोलू नको. तसं नाही हो, पण त्या आर्याताईंच्या मनाचा तरी विचार केला पाहिजे ना. तुला लय पुळका आलाय का त्या आर्याचा? हो का? त्या आर्याताईंचा सोडा, पण एकदा का अर्जुन दादा आणि वंश एकत्र आले ना, तर हे घर सोडून आपल्याला जावं लागणार. मग आपण कुठं राहायचो? हा, तर ही काळजी आहे म्हणून सांग की सरळ. हा, असं समजा पाहिजे तर. अगं माझी राणी, तू अजिबात काळजी करू नको.
आपण इथंच राहणार. मी आहे की. बर, तुम्हाला एवढी गॅरंटी कशी हो? ते तर कसं आहे ना मोना, आपण दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतन केलं ना तर आपलं पण चांगलंच होतं की. बाहेर बघ, जिवंत उदाहरण आहे तुझ्या पुढं. बाई, या माणसाला कधी समजणार आहे काय माहित. संसार काय असा दुसऱ्याच्या जीवावर होतो का? रप्पे निघतो मी. थांबा ना मालक. आता आज एवढा आनंदाचा दिवस आहे हो. आणि ना तुम्ही तिघं ना असे इथं थांबा. तुम्हाला कोणाची बी नजर लागायला नको म्हणून ना मी तुमची नजर काढते हा. नजर बर 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 काढा. अर्जुन, अरे वयानं मोठं असलेल्या माणसालाच असं वाटू शकतं बरं का. होय आजी, तुम्हाला वाटतंय ना तर काढा बरं का नजर. आले आले हा. आले 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 दमा आले आले. इकडे ये बाळा. बरोबर. आले गेल्याची बुत खेचायची शेजाऱ्या पाजाऱ्यांची कुणाची गाठ नको लागायला. चला आता निघतो मी. दाजीबा, लवकर या, आमचे भांजे तुमची वाट बघत असतात. दमा कुठे चालले तुम्ही? अशी नजर काढली ना मग घराच्या बाहेर जायचं नसतं. हा म्हणजे म्हणजे आता नजर काढली ना मग जर घराच्या बाहेर गेलो ना की मग काहीतरी वाईट घडतं अशी आमच्या गावाकडची लोक म्हणायची. हो खरंच. हा अहो फुय्याजी, जर तुम्ही नजर काढली ना तर काही होणार नाही हे एक वेळ सांगितलं असतं ना तरी पटलं असतं मला. अहो काही होत नाही, जाऊ द्या. होय. नाही मी तरी बी नसतं म्हणलं. अहो फुयाजी, अशी जरी तुमची समजूत असली ना तरी ही पिढी पुढारलेली आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बदल घडवून आणलेले आहेत. जाऊ देत त्यांना. आता आता हे बघा, मी आपल्या अडाणी बाई. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगितलं. आता घ्यायचं का नाही ते तुम्ही ठरवा. हा फुयाजी, माझा बाबा शाय तर काही होत नसतं. हो भुयाजी, तुम्ही काळजी करू नका. मी लगेच जातो आणि लगेच येतो. काय सिंबा? यस बाबा. चला फुय्याजी, जेवायची तयारी करायची ना. चला. चला पार्टनर, आपण जरा चालून येऊया. हा मोना, बोल ग. अहो रुपाली ताई, अहो सगळा घोळून बसलाय हो. काय झालंय नेमकं? काय झालंय? आता थोड्या वेळापूर्वी ना छोट्या सरकारांनी काढलेली सगळी चित्र घरातल्यांना दाखवली. एवढंच झालंय ना मोना? अहो रुपाली ताई, एवढंच नाही हो, मला बोलू तरी द्या. आणि ती चित्र बघून ना अर्जुन दादांना काय वाटलं काय माहित. ती चित्र त्यांनी घेतली आणि आता साखरपुडा तोडायला जायचा निर्णय घेतलाय त्यांनी. काय? अगं मोना, हे सगळं मला वर तोंड करून सांगत बसण्यापेक्षा ना भाऊजींना थांबवायचं ना. हो रुपाली ताई, तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळते का? अहो त्यांनी घेतला होता ना निर्णय, मग मी कशी थांबवणार होते त्यांना? एकदा अर्जुन भाऊजींनी निर्णय घेतला ना मग कुणाचाच ऐकत नाही ते. कसला निर्णय घेतलाय अर्जुननं? मोना, मी तुला नंतर फोन करते. हा बापरे, ह्या रुपाली त्यांना कधी कधी फोन करणं म्हणजे रिस्कीच आहे बाबा. रुपाली, मी तुला सांगितलं होतं अपर्णा आणि अर्जुनच्या मध्ये पडू नकोस. अहो मी काहीच नाही केलेलं. मोनाने मला सांगायला फोन केला होता. काय सांगायला? अर्जुन भाऊजींनी आर्याबरोबर साखरपुडा तोडायचा निर्णय घेतलाय. काय? हो, झालाय त्यांचा निर्णय.
म्हणजे अर्जुनने अखेर निर्णय घेतला या ठिकाणी. हो, मी तुम्हाला म्हणाले होते ना की भाऊजी आपला कसलाही विचार न करता अपर्णाबरोबर एकत्र येतील. ते एकत्र येण्यासाठी अपर्णापेक्षा तू जास्त कारणीभूत आहेस. काय? अहो काय बोलताय तुम्ही? मी काय केले आता? तुझ्या चुकीच्या प्रयत्नांमुळे अपर्णाला अर्जुनची सहानुभूती मिळाली आणि म्हणून अर्जुनने भावनिक होऊन हा निर्णय घेतला या ठिकाणी. अहो पण मी हे त्यांच्या चांगल्यासाठीच करत होते ना सगळं. चुकीच्या मार्गाने हव्या त्या ठिकाणी नाही पोचतायत रुपाली. पण तुझ्या अशा वागण्यामुळे याचे दुष्परिणाम आर्याला भोगावे लागणार आहेत. काय होऊन बसलं सगळं? अर्जुन भाऊजींचा इतका स्पष्ट निर्णय झालाच कसा? काही असू देत, पण मला हे थांबवावंच लागणार आहे. अर्जुन भाऊजी आत्ता चित्र घेऊन निघालेत म्हणजे ते आर्याकडे नक्कीच जाणार. आर्या, आर्या, अर्जुन, अरे तू इकडे माझ्या घरी? हा थोडं बोलायचं होतं. हा, तू आधी बस ना, मी चहा घेऊन येते. का नाश्ता घेऊन येऊ? तुला काय हवं सांग आर्या, ना, आर्या, मी ते आर्या, घेऊन- शांत हो, मला काहीच नकोय. अरे तू आज इकडे आलास ना, आणि असं खूप दिवसानंतर तुला असं काहीतरी माझ्याशी बोलावं असं वाटतंय. मला ना ही फिलिंगच खूप भारी वाटते. अरे हे मी काय म्हणतोय ते आधी ऐकून तरी घे ना. हा बोल ना, काय बोलायचं होतं का? हे बघ, हे काय आहे? ही अमोलने काढलेली चित्र आहेत. सगळी चित्र वेगळी वेगळी आहेत, पण यात एक गोष्ट कॉमन आहे, सारखी आहे. ते म्हणजे मी, अमोल आणि आप्पीचं एकत्र असतं. म्हणजे आता अमोलला मी आणि आप्पी एकत्र पाहिजे, आणि एक मुलगा म्हणून त्याची यापेक्षा चुकीची असं मला नाही वाटत. अरे त्याने खूप मनापासून काढले तर हे चित्र, जीव लावून. बघ ना. हो अर्जुन, खरं आहे ते, पण यावर मग आपल्याला काहीतरी उपाय काढावा लागेल ना. अरे मला नाही वाटत की आता उपाय काढण्याची गरज आहे मला. म्हणजे काय ते स्पष्ट बोल ना. हे बघ आर्या, तू मला समजून घेशील अशी माझी अपेक्षा आहे. आत्ता मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा अमोलचा आनंद आहे, आणि अमोलचा आनंद हा त्याच्या एकत्र कुटुंबात आहे. हा, पण मला एकत्र कुटुंबाची काहीच अडचण नाहीये. आर्या, अमोलला आप्पी आणि मी एकत्र पाहिजे, त्याचे आई बाबा, आणि मला अमोलची आता प्रत्येक इच्छा पूर्ण करायची. त्यामुळे आर्या, आता आपलं लग्न नाही, आता आपलं लग्न नाही. अरे हे बघ माझ्या निर्णयामुळे तू दुखावली जाणार आहेस मला माहिती आहे, पण हे बघ तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस. तू प्लीज समजून घे. आजपर्यंत अमोल कधीही त्याच्या कुटुंबाबरोबर राहिलेला नाहीये. त्याच्या स्वतःच्या कुटुंबापासून, आईबाबापासून लांब राहिलाय तो. मला आता त्याच्या घरापासून त्याला नाही तोडायचंय. प्लीज समजून घे. अर्जुन, काय बोलतोयस तू? हे बघ, मी सगळं समजून घेईन, पण तू असं नको ना करूस. माझ्याकडून ज्या काही चुका झाल्यात ना, मी माफी मागते अर्जुन, प्लीज. पण हे असं आपलं नातं नको ना तोडूस अर्जुन. अरे अगं, मला तो प्रॉब्लेम नाहीच आहे. मग काय प्रॉब्लेम आहे अर्जुन? अरे आपला साखरपुडा झालाय, सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचं जाऊन दे, पण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे रे अर्जुन. प्लीज असं काय करू. तुला वेळ हवाय ना, तू घे, तू तुझा वेळ घे. मी तुला लग्नासाठी वेळ द्यायला तयार आहे, पण असं नको करू अर्जुन. आर्या प्लीज समजून घे. आर्या तू माझं समजून घे प्लीज, ऐक माझं. हे बघ, मी सगळं अमोलसाठी करतोय. आजपर्यंत तू माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या सगळ्या कुटुंबासाठी खूप काही केलेस. त्यासाठी आहे ना, माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. माझ्या मनात तुझ्याबद्दल एक वेगळी जागा आहे, ती जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. फक्त प्लीज यावेळी समजून घे. अगं हे बघ ना काय आहे. अगं हे खूप त्या लहान मुलाचाच विचार कर ना प्लीज. नाही अर्जुन, मला सांग, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का? अरे ह्या सगळ्या गोष्टींवर आत्ता बोललंच पाहिजे का? हो अर्जुन, मला सांग, तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नव्हतं का? तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं? मला नाही माहिती. अरे म्हणजे तू माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी जे काही केलंस ना, त्यामुळे एक उपकाराची भावना तयार झाली होती का, आणि त्या भावनेतून बहुतेक मी तुझ्याबरोबर साखरपुड्याचा निर्णय घेतला असेल आणि साखरपुडा केला पण
पण त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, तुला कळतंय ना? म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम कधी नव्हतंच अर्जुन. अरे ज्या प्रश्नांच्या उत्तराने तुला त्रास होणार आहे ते काय काय तुला? अर्जुन, अर्जुन नाही, अर्जुन नाही, अर्जुन तू असं काहीच करणार नाही. नाही अर्जुन. आर्या, आर्या, तुला सावर नाही म्हणणार मी, पण पुढे जाऊन आपल्या दोघांना या गोष्टीचा खूप त्रास होईल, त्यामुळे आत्ताच थांबलेलं बरं आहे. अरे आय एम सॉरी. अर्जुन, अर्जुन ऐक ना. नाही अर्जुन, असं नको करू. अरे माझा निर्णय नाही बदलणार, आणि मी तर अजून थांबलो ना अजूनच त्रास होईल. काळजी घे. अर्जुन, अर्जुन ऐक ना. अर्जुन, अर्जुन, अर्जुन ऐक ना. आर्या, आर्या, भाऊजी आले ते ना आता. काय म्हणले भाऊजी तुला? तो आमचं नातं तोडून गेला जाऊबाई. हे बघ आर्या, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी काय करू जाऊबाई, सांगा ना तुम्ही. मला पुढे सगळा अंधार दिसतोय, माझं डोकं काहीच काम करत नाहीये. अगं तू काळजी नको करू, मी आहे ना. हे बघ, काही झालं ना तरी तुझं लग्न भाऊजींबरोबरच होणार. बास करा तुम्ही. तुमच्यामुळे झालंय हे सगळं. तुम्ही मला सुचवलं त्याप्रमाणे मी करत गेली, आणि म्हणून हे सगळं घडलंय. कुठली दुर्बुद्धी सुचली आणि तुमचं ऐकलंय मी. अगं आर्या, काय बोलतेस तू? बरोबर बोलतेय मी. मला तुमच्या कदम घराण्यातल्या कोणाचंच काही ऐकायचं नाही ना, कोणाशी काही संबंध ठेवायचे. तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या भावनांचा फक्त वापर केलाय. अगं असं नाही आर्या, मी सांगितलं ना, मला तुमच्या कोणाचंच तोंड बघायचं नाहीये. निघा तुम्ही इकडून, जा. अगं आर्या, आमच्यावर चढून काय उपयोग आहे? हे सगळं ना त्या अपर्णाने केले. बस. तुम्हाला अपर्णा नकोय ना, जा तिच्या घरी आणि तिला सांगा. पण आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघा. निघा सांगते ना मी. आर्या, जा म्हटलं ना. आर्या, आर्या, अगं ऐक ना माझं. आर्या प्लीज. अपर्णा, तुला वाटत असेल ना आता सगळं व्यवस्थित झालंय. तुला माहिती नाही अपर्णा, तू तुझ्या घरात कोणाला थारा दिलाय. तुम्ही नक्की वेगळे होणार, 100% वेगळे होणार. आर्या, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, पण तुझं लग्न भाऊजींबरोबरच होणार. पार्टनर, अहो चांगलाच राऊंड झाला की आज आपला. हा? काय हो, तुम्हाला चांगला उरक आहे चालण्याचा आता. मग बापू, गाड्या आत्ता आल्या हो. आपल्या वेळेला आपण चालत फिरलो ना सगळीकडे. हा? आणि गाड्या जरी असल्या त्यावेळेस तर परवडायच्या कोणाला. हा, ते पण आहे बाबा. अर्जुन, काय रे, काय झालं? नाही जरा काळजीत दिसतोस म्हणून विचारलं. काय? बापू, कदम, आज जे योग्य वाटेल ते करून आलोय, पण काय अर्जा, तिकडे सगळं ठीक आहे ना? कदम, आर्याबरोबरचा साखरपुडा मोडलाय. असं असं झालंय होय? तरी पण काळजीत दिसतोस म्हणून विचारलं. बापू, या सगळ्यात आर्याला त्रास होणार आहे हो, मला माहिती. मी जे केलंय ते बरोबर केलंय ना नक्की. हे बघ अर्जा, तुझ्या मनाला पटतंय ते केलंच ना तू. हो कदम. मग झालं तर नंतर आर्याला त्रास होण्यापेक्षा आधीच कळलेलं चांगलं नाही का? एक लक्षात ठेव, परत त्यात चुका नको व्हायला. अरे आपली लय गुणाची आहे रे, सगळ्यांचा विचार करते ती. त्यामुळं जे झालं ते जाऊ दे, नव्यानं सुरुवात कर. होय. अजून एक, माझ्यामुळे तुम्हाला दोघांना पण काय कमी त्रास नाही झाला. जर जमलं तर मला माफ करा प्लीज. अर्जुन, अरे लेकरू चूक करायला आणि बाप माफ करायलाच असतो ना. अमोलच्या बाबतीत पण तुला लक्षात ठेवायचंय. हाय,
म्हणून आप्पी वाट बघत असते. येतो. म्हणून म्हणत असतो बापू, अहो नियती हाय आणि तिचं पारडं कधीच कोणाच्या बाजूने झुकत नाही. बरोबर आहे, सगळ्यांसाठी सामानच असते. हा बरं चला, आपण पण आराम करू, सकाळी उठायचंय लवकर. हा, होय होय होय. चला. हाय बाया करावं, सगळी बोंबाबोंब झाली. नाही तो परत एकत्र येणार नाही. नाही मला माझं काम लवकर केलं पाहिजे, नाही त्या रुपालीची मिलीची परत भुणभुण चालू येईल माझ्या.